आई बाबाची सेवा केली भविष्य झालो तो देवाची पंढरीचा मालक उभा आहे या जगात आई बाबा काय करू शकतात कसे ऐकून घ्या या जगात आई बाप लेकरासाठी काय करू शकतात कसे मंडळी ऐकून घ्या काय करतात आई बाप 7:30 वाजल्यापूर्वी या भारताच्या मंदिरात संत महात्मा होऊन गेले संत ज्ञानोबराय संत निवृत्ती काका संत सोपान काका आदी माया शक्ती पार्वतीचा अवतार माझी छोटीशी मुक्ताबाई याच महाराजाच्या मातीत होऊन गेले पण सांगून जातो अरे लेकरासाठी आई बाप काय करतात याचं जिवंत उदाहरण संप्रदायामध्ये आहे हे तर दुसरे तिसरे कोण नाही आपल्या लेकराचं भवितव्य चांगलं व्हावं स्वाभिमानाने जगता यावं म्हणून देहांत प्रायचित्त भोगणारे या जगात सर्वश्रेष्ठ जर कोण असतील तर ते तुमचे आई बाप आहे विठ्ठलवंत आणि रुक्मिणी माता अरे लेकराचं चांगलं व्हावं म्हणून आयुष्यात देह जिजवण्याकरता सुद्धा कधी कमी पडत नाही ते या जगात सगळ्यात श्रेष्ठ जर कोण असतील तर ते तुमचे आई बाप आहे महाराज अशा आई बापामुळे झालं तरी काय पंढरीचा मालक अख्ख्या हिंदुस्थानला मिळून गेला इतकी ताकद जर कुणामध्ये असेल तर बसलेल्या ऐकूनला या आई बाबाच्या चरणात आहे म्हणून मला सांगायचं आहे या जगात पाय जर पवित्र असेल कुणाचा तर तो कुणाचा पाय पवित्र आहे कळलं तर बघा नाहीतर द्या सोडून समजणे वालों को इशारा काफी होता है 3 पाय सांगितलं त्यातला पहिला पाय तुम्हाला सांगितला तो भगवंताचा पाय सगळ्यात मोठा पवित्र पाय म्हणजे तो पंढरीच्या मालकाचा पाय आहे 48 तास उभा राहता बरोबर आहे का बसले कधी कधी 42 तास राहत असाल कधी कधी 24 तास उभा राहत असाल पण 24 तासानंतर त्याच्या समोर गेल्यानंतर तुम्ही एकच प्रश्न करता त्याला काय मी सांगू 48 तासानंतर त्याच्याजवळ गेलाय किती तास उभा आहे त्याच्याजवळ 1-2 तास मग किती दिसला किती आहे धक्का बरोबर आहे की नाही हा पण 48 तास उभा राहून सुद्धा देवाजवळ गेला आणि देवाचं पाय धरलं देवाला एकच म्हटला सुखी ठेव म्हणजे 48 तास फक्त कुणासाठी उभा राहिला होता स्वतःच्या सुखासाठी स्वतःसाठी उभा राहिला होता म्हणून या जगात देव कुणाला कळला पण संतांना कळला कारण त्यांनी एकच केलता दिन रजनी हा चिरंता दिन रजनी हा चिरंता दिन रजनी
संत महात्म्यांनी म्हणून कदाचित त्यांची प्राप्ती झाली होती. कोणाची? हरी प्राप्तीची उपाय त्यांना प्राप्त झाले, कारण या जगात संतांचे पाय किती पवित्र आहेत. ऐकून जा. निर्जीव भिंतीला सांगितलं होतं, ए भिंती. कोणाला सांगितलं होतं? निर्जीव भिंतीला. जित्या आपण कोण आहे? पण आपल्याला इकडे याचं झालं नाही. झालं महाराज. पण निर्जीव भिंतीला सुद्धा कळालं, या साधू महात्म्याचा जर माझ्या अंगावरती स्पर्श होत असेल तर काहीतरी जन्माचं सुकृत असेल. म्हणूनच कदाचित या संत महात्म्याचा पाय लागला आणि निर्जीव भिंत सुद्धा चालायला. चालविली जड भिंती, हरली चांग याची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. मी संतांची ताकद सांगतोय, संतांचे पाय सांगतोय बसलेले. म्हणून विश्वास ठेवा, त्यांच्या चरणावरती विश्वास ठेवा. आमच्या पायावरती अजिबात ठेवू नका. बरीच माणसं अजून बी आम्हाला म्हणतात, महाराज घरला तेवढं आमच्या पाय लागू. बरेच जण माणसं आता म्हणतात, आता बरेच ठिकाणी मी फिरतो नाही तर बरेच माणसं मला म्हणतात, महाराज आमच्या घरात तेवढं पाय लागू द्या. आमच्या पायानं जर तुमच्या घराचं कल्याण झालं असतं तर आम्ही रोज, साधी गोष्ट आहे गाड्या, ऐक ना महाराज, आमच्या पायानं जर तुमच्या घराचं कल्याण होत असतं तर आम्ही आमच्या घरालाच पाय लावून बसलो असतो, आमच्या घरातच कल्याण करून घेतलं असतं. महाराज पूर्वीचं प्रमाण बी खरं होतं महाराज. संत येती घरा. आता संपून गेलं. आता बुवा पाकिटावर येणार आहे. गरज असली तरी नाहीतर गेला तरी, ऐक ना बाबा दादा, बरोबर आहे की नाही? आला तर दुसरा उभा करू, त्याची काही गरज. पण पूर्वी तसं नसायचं महाराज. पूर्वी प्रेम होतं वारकऱ्याबद्दल, आता ते राहिलेलं नाही राहिलं महाराज. म्हणजे संतांबद्दल वारकऱ्याबद्दल प्रेम सुद्धा आता निष्ठा तशी राहिली नाही, कारण वारकरीच मुळात आता तसा शिल्लक पाठीमागे राहिलेला नाही. फक्त स्वतःसाठी जगणारी माणसं निर्माण झाली. म्हणून सांगून जातो, या जगात पाय जर पवित्र असतील तर त्यांचे पाय पवित्र आहे, म्हणून त्यांच्यावरती विश्वास ठेवा. आपल्या पायाचा गुण मी सांगून येईन, तुम्ही ऐकून येईन. आपला पाय इतका आगाव आहे, आपण जन्माला यावं गावातली 2-4 माणसं आहे की नाही, असा आपला पाय. पण पाय सुद्धा किती चांगला असावा. हा आला होता, कुणाचा पाय पवित्र होता माहितीये? भगवान श्रीकृष्ण सुद्धा जन्माला आला होता. पण जन्माला आल्यावरती नदी नाल्यांना पूर आला होतं, पण जिथनं देव निघालं होतं त्या नदीला सुद्धा वाटलं होतं, आता जर याला स्पर्श केला नाही तर परत स्पर्श करायला मिळेल याची गॅरंटी. म्हणून देवानं सुद्धा पाय काढला होता, कारण पप्पाच्या गुडघ्याला पाणी लागलं, वसुदेवजींच्या कमरेला पाणी लागलं, नरड्याला पाणी लागलं. आता वाटलं देवाला पप्पा बुडतय, पण देवाच्या ध्यानात आलं म्हणून देवानं पायाचा अंगठा बाहेर काढला. पुढे चालला चाट त्याने नावी अंकुश. देवाने एक पोट लावलं होतं. इतका आपला जन्म चांगला असावा गड्या. म्हणून सांगून जातो, या जगात पाय पवित्र असतील तर त्यांचे पाय पवित्र आहे. म्हणून विश्वास ठेवा. भगवंतानं संधी दिली म्हणून विश्वास ठेवत असताना त्यांच्या चरणावरती विश्वास ठेवा. देवाची प्राप्ती जर करून घ्यायची असेल तर जीवनामध्ये तुम्हाला त्या संतांची